नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। प्रियंका's किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण गाजरापासून अगदी सोप्या पद्धतीने ना मिल्क पावडर किंवा ना खवा माप वापरता एकदम साध्या सोप्या पद्धतीने गाजराचा हलवा कसा बनवायचा ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया। इथे पाहू शकता मी गाजराचा हलवा बनवण्यासाठी 1 किलो गाजर घेतले। तर सर्वात प्रथम अगोदर आपल्याला गाजर स्वच्छ धुवून घ्यायची। आता तुम्हाला किती गाजराचा हलवा बनवायचा ना त्याच्यानुसार तुम्ही गाजर घेऊ शकता। आता गाजर घेतल्याच्या नंतर आपल्याला अगोदर जे बोडके असतात ना ते कट करून घ्यायचे आणि पिलरच्या सहाय्याने किंवा तुम्हाला साल काढायचं जे तुमच्याकडे असेल त्याने तुम्ही साल गाजराची काढून घ्यायची आणि खिसणीच्या मदतीने हे सर्व गाजर खिसून घ्यायची। आता मी साल काढून खिसून घेणार आहे। तर इथे पाहू शकता मी सर्व गाजरांच्या साली काढून अशा पद्धतीने खिसणीने छान असं खिसून घेतलेलं आहे। आता गाजर मार्केटमध्ये भरपूर येतात आणि स्वस्त पण आहेत। तर गाजराचा हलवा आपण आठवड्यातून एकदा तरी नक्कीच करतो। तर कुणी आवडीने जेवणासोबत सलाड म्हणून सुद्धा काकडी गाजर कांदा याचा वापर करीत असतो। तर आमच्या घरामध्ये मुलांना गाजर असं कच्चं खायला अजिबात आवडत नाही। तर मग मी अशा पद्धतीने गाजराचा हलवा बनवून मुलांना देत असते। तर गाजर खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला भरपूर पोषक घटक सुद्धा मिळतात। तसेच गाजर आपण सेवन जर केलं तर आपल्या डोळ्यांसाठी त्वचेसाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा मदत होते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासाठी सुद्धा गाजराचा उपयोग होत असतो। त्यामुळे गाजर सेवन करणं हे आपल्यासाठी खूप आरोग्यदायी आहे आणि पोषक असल्यामुळे आपल्या शरीरासाठी छानच आहे। आता गाजराचा हलवा बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेतले। पहा, जे आपले पोहे खायचे चमचे असतात ना ते घालून घेतलेलं आहे। माझ्या मुलांना तूपसुद्धा जास्त आवडत नाही त्यामुळे थोडंसं मी क्वांटिटी कमीच वापरणार आहे। आणि अर्धा लिटर दूध मी असं म्हशीचं फुल फॅट क्रीमचं दूध घेतलेलं आहे, ते तापवून घेतलंय। 7 ते 8 काजू 7 ते 8 बदाम असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे। विलायची पावडर सुद्धा आपल्याला स्वादासाठी लागणार आहे। तर सर्वात अगोदर तूप छान असं गरम करून घेऊ। छान असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला काजू आणि बदाम ज्याचे आपण तुकडे करून घेतलेत ना ते चांगले तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे। म्हणजे ज्यावेळेस आपण गाजराचा हलवा खातो ना त्यावेळेस ते असे क्रंची लागतात, क्रिस्पी लागतात, मऊ असे पडत नाही। छान असे आता परतून घेऊ आणि नंतर हे तुकडे काढून एका डिशमध्ये घेऊ आणि गाजराचा जो किस आहे ना तो या तुपामध्ये छान असा फ्राय करून घेऊ, परतून घेऊ। पाहू शकता तुपामध्ये छान काजू आणि बदाम लाल रंगावरती परतून घेतलेले आहे। त्याच तुपामध्ये आता आपल्याला जो आपण किसून घेतलेलं गाजर आहे ना ते घालून घ्यायचं आणि 1-2 ते 3 मिनटं छान असं कमी गॅसवरतीच परतायचं। म्हणजे जे गाजरामध्ये पाणी असतं ना त्याचं सुद्धा मॉइश्चर कमी होतं आणि तुपामध्ये व्यवस्थित असं भाजलं जातं। तर गाजर छान असं तुपामध्ये परतून घेऊया आणि पुढची प्रोसेस नंतर पाहूया। तुपामध्ये टाकल्याच्या नंतर एक छान मोठाच गॅस केला आहे मी। आता 1 मिनिट बरं कमी ठेवला होता, आता नंतर मोठा केलेला आहे आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला छान तुपामध्ये हे गाजराचा खिस एकदम मस्त असा थोडासा परतून घ्यायचा। जसा जसा तुम्ही परतत जाल ना तशी तशी या गाजराच्या खिसाची क्वांटिटी कमी कमी होत जाते। आता गाजराचा हलवा बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात। पहा, काही जण यामध्ये मिल्क पावडर वापरतात गाजराचा हलवा बनवत असताना किंवा खवा वापरतात। पण माझ्या मुलांना ना खवा टाकून केलेला गाजराचा हलवा अजिबात आवडत नाही। त्यामुळे मी फक्त दुधाचा वापर करून एकदम साध्या सोप्या पद्धतीने गाजराचा हलवा बनवणार आहे। तरीसुद्धा एकदम चविष्ट आणि खमंग असा लागतो। तर कसा बनवते मी त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन साध्या सोप्या रेसिपी पाहायला मिळते। आणि गाजराचा हलवा कोणाला आवडत नाही, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो। लहान लहान मुले तर अगदी आवडीने खातात। तर बऱ्यापैकी जे पाण्याचं प्रमाण आहे ते सुद्धा
कमी झालेला आहे, तुम्हाला आवाज येत नसेल तर आता यामध्ये आपल्याला आपण जे म्हशीचं दूध तापवून घेतलेलं आहे ना ते घालून घ्यायचं. मी अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे. साय वगैरे सगळं टाकून द्यायचं यामध्ये, म्हणजे आपला गाजराचा हलवा छान होतो. आता ह्या दुधामध्ये हा गाजराचा खिस आहे ना छान असा शिजून घ्यायचा. अजिबात यामध्ये मिल्क पावडर किंवा खवा वापरण्याची गरज नाही. बिना खव्याचा आणि बिना दूध मिल्क पावडरचा आपल्याला हा खवा बनवायचा आहे. आता आपण छान हा या दुधामध्ये झाकण ठेवून शिजून घेऊ. तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी आपलं दूध आटलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचे 1 वाटी साखर. फ्राय करून घेतलेले काजू बदाम आणि छान साखर या गाजराच्या किसामध्ये हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि पूर्णपणे साखर विरघळवून घ्यायची. तर इथे पाहू शकता मी साखर टाकून आपलं दूध पण पूर्णपणे आटलेलं आहे आणि गाजराचा हलवा पण मस्त असा शिजलेला आहे. इथे पाहू शकता थोडासा ओलसर आहे, साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. आता यामध्ये आपल्याला छान गाजराचा हलवा लागण्यासाठी आणि स्वादासाठी मी 1 चमचा तूप घातले, आणखीन 1 वरनं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि स्वादासाठी आणि खमंगपणासाठी आपल्याला इथं विलायची पावडर घालायची आहे. एकदम मस्त असा हा गाजराचा हलवा तयार होतो पहा. तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा खवा किंवा मिल्क पावडर न वापरता फक्त दुधापासूनच गाजराचा हलवा करून पहा. एकदम मस्त लागतो आणि बनवायला अतिशय साधा सोपा आहे. आता आणखीन आपण थोडंसं परतून घेऊ, म्हणजे जो गाजरामध्ये हलव्यामध्ये थोडासा ओलसरपणा आहे तो निघून जातो आणि एकदम मोकळा सुटसुटीत आपला गाजराचा हलवा तयार होतो. तूप वरनं घालायला अजिबात विसरू नका, म्हणजे गाजराच्या हलव्याला फ्लेवर आणि टेस्ट जी आहे ना ते तुपामुळे आणि विलायची पावडरमुळे खरंच खूप भारी येते. तर इथे पाहू शकता साईडनी तूप सुटलेलं आहे. तूप सुटेपर्यंत साईडनी आपल्याला गाजराचा हलवा मस्त असा मिडियम गॅसवरती परतून घ्यायचा, म्हणजे खाली असा तो साखर टाकल्यामुळे चिटकत नाही. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा गाजराचा हलवा नक्की करून पहा. आता मकर संक्रांत झालेली आहे आणि हळदी कुंकू आपण वट सप्तमीपर्यंत करत असतो. तर मैत्रिणींना हळदी कुंकूला बोलवल्याच्या नंतर चहाच्या ऐवजी तुम्ही असा साध्या सोप्या पद्धतीचा गाजराचा हलवासुद्धा बनवून खाऊ घालू शकता. त्या पण खूप खुश होतील. आणि इथे पहा आपला पूर्णपणे गाजराचा हलवा आता तयार झालेला आहे आणि विलायची पावडरने आणि तुपामुळे आपल्या गाजराच्या हलव्याचा एकदम मस्त असा सुगंध घरभर पसरलेला आहे. आणि तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून पहा बरं का. आता गॅस बंद करून घेऊ. जसा जसा हा गाजराचा हलवा थंड होईल ना तस तसा हा सुट्टा झाला जातो आणि एकदम मस्त असा लागतो. तर अशाच एका छानशा आणि छोट्याशा रेसिपीसोबत मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटणार आहे. तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. असेच मस्त खा आणि स्वस्थ रहा. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.